भीती न बाळगावी, आपण आपल्या चित्ती रक्षण करणार आहेत हे गुरु माऊली. सर्वस्वी झाल्यास मामांचे, बाळूमामा उभे राहिले तेथे. काळजीचे कारण न उरेसाचे, काळजी कधी करू नये, प्रयत्न कधी सोडू नये. कोणत्याही कारणाने मात्र आपण बाळूमामास विसरू नये. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पुढे नक्कीच ऐका. तुमची मोठी इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडून येतील. फक्त शांत मनाने तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच पुढे ऐका. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला 1 लाईक नक्कीच करा. बाकी एकदा जरी आपण बाळूमामांवरती पूर्ण निष्ठा ठेवल्यानंतर मग काळजीचे कारणच काय. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडत असतो. बाळूमामांवर श्रद्धा ठेवून प्रयत्न मात्र आपण करावेत आणि जे फळ आपल्याला मिळेल त्यात मात्र आपण मनापासून समाधान मानावे. एवढं मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुमचे देहबुद्धी श्रीण करणे हे माझे काम आहे. ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच, पण मी सदैव सांगतो आहे त्या कष्टांची जाणीव कमी केल्याशिवाय मी मात्र मुळीच राहणार नाही. मुळीच घाबरू नका, फक्त तुम्ही नामात राहावे. हेच बाळूमामा आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी संदेश देत असतात. आपल्याला देखील चांगल्या पद्धतीने त्यांच्या संदेशांकडे लक्ष द्यायचं आहे. बाकी बाळूमामांच्या नामाशिवाय मला काहीच समजत नाही असे ज्याला कळले त्याला मात्र सर्व काही कळले हे देखील आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे मुळीच कारण नाही. त्यावेळेस मात्र नक्कीच वाईट विचार मनात येतील. त्यावेळी भगवंतांचे नाम घेतले तर त्या विचारांची मज्जल पुढे जाणार नाही. एवढंच आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. बाकी गुरुभक्ती करायची म्हणजे काय तर त्याच्या देहांची सेवा करणे हीच गुरूंची सेवा असे. तुम्हाला वाटते का त्यांच्या देहांची सेवा करणे ही गुरूंची खरी सेवाच होत नसते? गुरु सांगतील तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा आहे. जे देखील आपल्याला देखील समजून घेऊन आपल्याला बाळूमामा जे काही सांगतील त्या पद्धतीनेच आपल्याला मात्र आपले जीवन जगायचं आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख असतील किंवा दुःख असतील, मुळात तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमच्या मनाविरुद्ध झाले तर ती भगवंतांची इच्छा आणि मनासारखे झाले तर ती भगवंतांची कृपा. तुम्हाला दोन्हीमध्ये देखील समाधान मात्र मिळूनच जाईल. म्हणून जे जे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तर फक्त बाळूमामांच्या इच्छेने घडत आहे. बाकी तुमचे कर्म उत्तम तुम्ही मात्र केले पाहिजे. आणि मित्रांनो, खरा परमार्थी जो असतो तो तर सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्यांचे अवगुण मात्र कधी दिसणार नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मनाने मात्र इतर सर्व नक्कीच त्याला परमेश्वर स्वरूपच भासत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण आपले कर्म स्वच्छ ठेवले पाहिजे. समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले, अर्थात एकाने विचार केला की आपण पायी जाऊ, दुसरा मात्र बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने मात्र आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही जागी पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी आपण संगत केली त्या वाहनांचे गुणधर्म त्याला मात्र विनाशास लाभले असते. संगतीचा परिणाम नक्कीच विनाशायास आणि बराचसा नकळत देखील होत असतो. हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. बाकी व्यसनी किंवा विषयी माणसांची संगत ही तर अशी तापदायक घातक असते. उलट सत्पुरुषांची संगत हीच उत्तम आणि लाभदायक ठरत असते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त मात्र होत असतात. एवढंच आपल्याला मात्र नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, एवढी गोष्ट मात्र तुम्हाला
नेहमी लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमच्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात तोपर्यंत मात्र तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधी मिटू शकणार नाही. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणी या तर नक्कीच तुमच्या स्वतः तुम्ही पूर्णत्व नष्ट करू शकतात. म्हणून अडचणी पूर्णत्व नष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतः जास्तीत जास्त नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. बाकी श्रीमंताला गरिबाची भूक आणि प्रत्यक्ष गर्विष्ठ माणसाला स्वतःची चूक कधी समजणार नाही. आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मात्र मागे फिरायचा विचारही तुम्ही मात्र नक्कीच कधी करू नका. कारण जे अंतर तुम्ही मात्र मागे तुम्ही नक्कीच जाल तेवढ्याच अंतरांवर मात्र तुमचे उद्दिष्ट असते. एवढं देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि नीतिमत्ता जर तुमची साफ असेल तर परमेश्वर साधा काटा देखील तुम्हाला मात्र टोचू देणार नाही. हे नक्कीच खरे. आणि जे काळ होते ते मात्र आज नाहीत. जे आज आहेत ते उद्या नसतील. असण्याचा आणि नसण्याचा क्रम असा चालू राहील. आपण आहोत, आपण राहू हा तर ब्रह्म सदैव फुलत राहील. हेच आयुष्याचे सर्वात मोठे एक सत्य आहे. बाकी एखाद्याच्या चेहऱ्यावर नक्कीच तुम्ही जाऊ नका. कारण प्रत्येक माणूस हातरबंद पुस्तकासारखा आहे ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळे असतात. म्हणूनच परमेश्वरांनी प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीचे बनवलेले आहे. अर्थात प्रत्येकामध्ये एकच गुण नसतील. अर्थात प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण परमेश्वरांनी दिलेले आहेत. म्हणूनच तुम्ही मात्र कधी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून नक्कीच गर्व मात्र करू नका. एवढंच तुम्हाला समजायचं आहे. आणि उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार देखील केला जातो. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या, तुमची किंमत मात्र तेव्हाच होणार जेव्हा तुमची जास्तीत जास्त गरज असणार. एवढं देखील तितकंच खरे. बाकी एखाद्या व्यक्तीची जर नक्कीच नजर स्थिर राहायला लागली की आपण मात्र समजून जायचं की मनामध्ये काहीतरी बिरबिरते. एवढं मात्र आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. आणि लोकांसाठी तुमची किंमत तर फक्त त्यांची गरज ठरवत असते हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, ज्याच्या बाजूने जास्त लोक असतील याचा अर्थ तो खरा असेलच असे नाही. कारण दुर्योधनाच्या बाजूने तर त्याचे 99 भाऊ होते. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि हे आयुष्य आहे. इथे मात्र आपल्याला हवेशा वाटणाऱ्या क्षणाला मुळीच कधी डाउनलोड करता येणार नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही कधी करता येणार नाही. कारण हा रोजचा असणारा रिएलिटी शो नाही. म्हणून भरभरून आणि पूर्णपणे आपण मात्र जगत राहिलं पाहिजे आणि हसत राहिलं पाहिजे. कारण हा शो आपल्याला मात्र पुन्हा कधीही जगता येणार नाही. एवढं तर नक्कीच खरे. आणि स्वतःवर आलं की सगळं काही नक्कीच जड होऊन जातं. त्याच पद्धतीने इमानदारीने कमवणाऱ्या लोकांचे शौक भलेही कधी पूर्ण होत नसतील पण त्यांची झोप मात्र नक्कीच पूर्ण होते. हेच सर्वात मोठे सत्य. आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण म्हणजे तो आहे जेव्हा तुम्ही आपलंच माणूस तुमचं मन दुखावून तुम्हाला विचारतो काय झालं. आणि प्रत्यक्ष तुम्हालाही हसत सांगावे लागते की काही देखील नाही, डोळ्यात काहीतरी गेलेलं आहे. याचा देखील तुम्हाला अर्थ उत्तम पद्धतीने नक्कीच समजलेलं असेल. आणि नक्कीच मित्रांनो, प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फक्त 2च मार्ग ठेवलेले आहेत. एकतर तुम्ही देऊन जावा, अन्यथा तुम्ही सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था मात्र निसर्गाने करून ठेवलेली नाही. म्हणूनच आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजेत. आणि त्या चांगल्या कर्मांमुळे नक्कीच आपलं आयुष्य आनंदी आणि आपण देखील आनंदी होऊ शकतो. बाकी कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं तर तुम्ही सरळ सांगा की जे काही आम्हाला मिळालं प्रत्यक्ष ते माझं होतं आणि जे काय गेलं ते तर मुळीच माझं कधीच नव्हतं. हे देखील आपल्याला नेहमी असं पद्धतीनं उत्तर मात्र द्यायचं आहे. बाकी मित्रांनो, नक्कीच आपल्याला मात्र आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय नक्कीच घ्यावे लागतील.
तेच तेच करून इथे काही देखील होणार नाही. विचार मात्र तुम्हाला तुमचे नक्कीच बदलावे लागतील. तुम्हाला मात्र रिस्क घ्यावी लागेल. जे नाही जमणार ते मात्र तुम्हाला आता जमून घ्यावं लागेल. मार्ग बदलावा लागेल. कारण माणसांपासून थोडं वेगळं देखील तुम्हाला राहावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जे काही हवंय ते मात्र तुम्ही प्राप्त करू शकतात. हे देखील नक्कीच आपण मात्र समजलं पाहिजे. बाकी लोकांना ब्लॉक नाही, इग्नोर मात्र आपण करायला शिकलं पाहिजे. नाहीतर तुमची प्रगती पाहून कसा धूर निघतो हे नक्कीच आपल्याला कसं दिसणार एवढं देखील तितकंच खरे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या हाती जी काही सध्याची वेळ आहे आपण मात्र त्या वेळेमध्ये तेच कार्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला वयाच्या 35व्या वर्षी समजून जाईल की 25व्या वर्षी आपण काय केलं पाहिजे. म्हणूनच तुम्ही मात्र नेहमी तुमचं एक ध्येय ठेवून नक्कीच आयुष्य त्या ध्येयासाठी तुम्ही जगलं पाहिजे. बाकी नक्कीच भ्रष्टाचार सदैव पैशांचाच असतो असं नाही, तर इतरांच्या मजबुरीला स्वतःसाठी संधी समजणे म्हणजे हा देखील एक नक्की भ्रष्टाचारच आपण समजलं पाहिजे. बाकी जगण्याच्या स्पर्धेत हेच आपल्याला नेहमी शिकायचे असते की जर आपण जिंकलो तर आपल्याला आवरता आले पाहिजे आणि एखाद्या वेळी तुम्ही हरलात तर तुम्हाला मात्र सावरता आलं पाहिजे. एवढं मात्र आपण नक्कीच इथे समजलं पाहिजे. बाकी काही पुण्य असे आपण करायचे असतात की नक्कीच ज्याचे साक्षीदार भगवंतांशिवाय दुसरा कोणी नसणार नाही. आणि मित्रांनो, नक्कीच विजय कोणत्याही संकटांशिवाय मिळणारे यश हा विजय नसतो, पण अनेक संकटांचा सामना करून मिळालेला विजय हा मात्र 101% इतिहास घडवत असतो. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच भगवंत म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर त्या दुःखांचा तुम्ही मात्र सामना करून त्या दुःखांमधून तुम्हाला मोठे मोठे अनुभव घ्यायचे आहेत. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये आलेले सर्व दुःख हे तर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आलेले आहेत. म्हणून प्रत्येक दुःखांचा सामना करा आणि भगवंतांवरती तुम्ही मात्र विश्वास ठेवा. कारण दुःख येताना मात्र सशाच्या गतीने येत असतात आणि जाताना मात्र कासवाच्या गतीने 100% जातात. एवढं देखील तितकंच खरे. वाळलेल्या झाडाला आपण कितीही पाणी दिलं तरी ते कधीही हिरवं होणार नाही. तसंच नात्याचं देखील असतं. एकदा जरी नातं जे संपलेले आहे ते मात्र कधी पुन्हा नक्कीच जोडणार नाही. ते एकदा संपलं की संपलं. असंच काही नात्यांचं देखील असतं. बाकी शब्द किती आपण मात्र जपून वापरले तरी देखील ऐकणारा मात्र त्यांच्या सोयीप्रमाणेच त्याचा अर्थ लावून घेत असतो. हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, जवळच्या काही लोकांना लांबूनच तुम्ही नमस्कार करा. हे तुमच्यासाठी केव्हाही सर्वश्रेष्ठ आहे. बाकी नक्कीच ज्या घरातील माणसं एकमेकांना नेहमी किंमत देतात त्या घरामध्ये मात्र वास्तुदोष कधीही नसणार नाही. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. आणि नक्कीच आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही तर तुम्ही मात्र स्वतःच्या थाटात नक्कीच जगायला शिका. कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निराशा मात्र तेव्हा जाणवणार नाही. बाकी गांजांच्या झाडाने तुळशीला प्रत्यक्ष पवित्र शिकवायचं नसतं. हे नक्कीच आपण पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नक्कीच स्वभावात थोडा तरी तिखटपणा देखील आपण ठेवला पाहिजे. नाहीतर लोक उसाप्रमाणे आपल्याला मात्र चावून खातील. हे देखील तितकंच खरे. आणि मन राखण्यासाठी तुम्हाला नेहमी खोटं बोलण्याची सवय मात्र जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता देखील येणार नाही. म्हणूनच जास्त काही तुम्ही मात्र एखाद्याचं मन राखण्यासाठी खोटं मात्र कधी बोलू नका. अन्यथा पुन्हा तुम्हाला सत्य परिस्थिती कधी पूर्णत्व हाताळता येणार नाही. आणि एखाद्याला नक्कीच तुमची किंमत कळाली नसेल म्हणून नाराज मात्र होऊ नका. कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची कधी परख नसते. हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुमचा पुढचा जो काही प्लॅन असेल तो मात्र तुम्ही कधीच गावभर सांगत बसू नका. तोंडबंद नक्कीच तुम्ही ठेवलेलं तुमच्यासाठी कधी चांगलं आहे. कारण तोंडबंद ठेवलेला मासा कधीच गळाला अडकत नसतो. एवढं मात्र तुम्हाला
नक्की समजून घ्यायचं आहे. बाकी नक्कीच मित्रांनो, आयुष्यात येणारी अनेक संकटे हे तर आपल्या नकळत टळून जातात आणि ती टळलेली संकटे म्हणजेच बाळूमामांची कृपा आहे, अर्थात गुरुकृपा आहे असं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी मनुष्य डिप्रेशनमध्ये तर तेव्हाच जातो जेव्हा त्याने कमवलेली गोष्ट त्याच्या डोळ्यांसमोर क्षणाक्षणाने नष्ट होते. मग तो पैसा असो किंवा एखादं नातं असो, आणि एखादे संकट आले की आपण मात्र समजायचं त्या संकटांबरोबर संधी देखील भगवंतांनी पाठवलेली आहे. कारण संकट हे कधी संधीशिवाय एकटा मात्र प्रवास करणार नाही. संकट हा तर संधींचा राखणदार असतो. तुम्ही फक्त संकटांवर नक्कीच मात मात्र करण्याचं सामर्थ्य ठेवलं पाहिजे. मग संधी ही तुमचीच आहे. म्हणूनच येणाऱ्या संकटांवर मात करण्याची मात्र आपण जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच तयारी केली पाहिजे. बाकी गमावलेल्यांपैकी बहुतांश गोष्टी आपल्यासाठी नव्हत्या आणि विशेष म्हणजे त्यासाठीच आपलं मात्र अर्ध आयुष्य टेन्शनमध्ये गेलेलं असतं, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, संयम मात्र तुम्ही गमावू नका. कोणती मोठे यश तुमची वेळ मागत नेहमी असते. बाकी जिथे संवाद संपवला जातो तिथे मात्र आपणही सुरुवात कधी करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून कोणतीही नाती टिकवण्याचा निष्फळ मात्र आपण प्रयत्न मुळीच कधी करू नये. आणि मित्रांनो, प्रसंग परीक्षा आपली घेत राहील. तुम्ही मात्र नेहमी तुमची क्षमता दाखवत राहायचं आणि पुढे मात्र नेहमी चालत राहायचं. बाकी जर तुम्ही भगवंतांच्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरांवर भगवंत तुमच्यासाठी सुख घेऊन उभा असतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला मात्र नेहमी पुढे जायचं आहे. आणि उलटं बोलणं हे तर चुकीचंच आहे. पण तुमचं चुकलं नसेल आणि तरी तुम्ही नातं टिकावं म्हणून गप्प ऐकत बसू तर समोरचा मात्र बोलण्याची मर्यादा 100% विसरताना तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असेल तेव्हा मात्र तुम्ही कोणालाही प्रत्यक्ष गमावत नाही. लोक तुम्हाला नेहमी गमावतील, एवढं देखील तितकंच खरे. आणि माणसं जरी सोन्यासारखी असली तरी देखील त्यांच्यातही प्रत्यक्ष कॅरेटचा नक्कीच फरक असतो. आणि मित्रांनो, लोक तुमच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील, तुम्हाला मदत करत नसतील, तर अशा वेळी नक्कीच आपल्याला या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे भगवंत म्हणतात, मी त्या सर्व लोकांचा आभारी आहे ज्यांनी मला मदत करायला नकार दिली, कारण त्यांच्यामुळे मी स्वतः त्या गोष्टी कशा करायचा हे मात्र शिकलो. एवढंच आपल्याला देखील उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी संस्कारांचं प्रदर्शन करणारी माणसं संस्कार शून्य देखील असतात बरं का, हे देखील तितकंच खरे. आणि प्रयत्न मात्र तुम्ही इतकेच ठेवा की तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध कोणत्याही व्यक्तीशी मात्र मुळीच कधीही नसू नये, एवढं देखील आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टींची वेळ मात्र इथे निश्चिंत आहे, ठिकाण देखील निश्चिंत आहे. तुम्ही कुठे जाणार नाही तर तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसून खेळ पूर्ण तो ब्रह्मांडाचा आहे, अर्थात ब्रह्मांड मालकांचा आहे, म्हणजेच भगवंतांचा आहे. आणि तुमच्या आयुष्यात जे जे काही घडते ते देखील भगवंतांच्या मनानेच घडत असते, एवढं देखील आपण नेहमी लक्षात ठेवून हे देखील लक्षात ठेवावे की अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हेच आहेत. आणि मित्रांनो, अशक्य असे काहीच नसते. जर आपण आपल्या मनात आणले तर चालणीतून सुद्धा पाणी नक्कीच नेऊ शकतो आपण. फक्त त्या पाण्याचा मात्र बर्फ होईपर्यंत संयम आपण ठेवायला हवा. आणि आपले पूर्वज दगडांनी आग लावायचे आणि आता मात्र प्रत्यक्ष शब्दांनीच आग लावून सध्या मात्र टाकत आहात. अजून प्रत्यक्ष विकास बाकी आहे, हे मात्र सध्याची एकदम वाईट परिस्थिती आहे. आणि मित्रांनो, जीवनात सुख शांती जर तुम्हाला हवीच असेल तर प्रत्येक गोष्टीवर चिडण्यापेक्षा समोरच्याचीही प्रत्यक्ष फेकाफेकी तुम्ही ऐकून घ्या आणि प्रत्यक्ष मनात मला नक्कीच मनात म्हणा, ते म्हणजे जाऊ द्या पूर्णत्व तो नक्कीच एडपट आहे. अर्थात
तुम्हाला मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी आनंदी राहायला शिकायचं आहे. परिस्थिती आणि वेळ कशी असली तरी देखील तुम्ही मात्र तुमची मनस्थिती बिघडू न देण्यासाठी नेहमी स्वतःवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. बाकी नशिबात जे लिहिले आहे ते तर कोणी देखील हिरावून घेऊ शकणार नाही. जर तुमचा बाळूमामांवरती विश्वास असेल तर तुम्हाला ते देखील मिळेल जे तुम्ही कधी त्याचे स्वप्न देखील पाहिले नसेल. अर्थात ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नसेल ते देखील तुम्हाला बाळूमामा देऊन टाकतील. आणि पाण्यात पडलं की फक्त पोहता येणं हे मात्र उपयोगाचं नसतं, तर किनाराही सापडायला आपल्याला नक्कीच हवा. आणि मित्रांनो, बाकी सगळीच काम शक्तीने कधी होणार नाहीत. काही ठिकाणी सहनशक्ती ही देखील आपल्याला वापरावी लागेल, हे देखील तितकंच खरे. आणि रागाच्या भरात कुठली व्यक्ती तुम्हाला जर बोलत असेल की तू प्रत्यक्ष मला सोडून जा, तर तुम्ही मात्र लक्षात ठेवा त्यावेळी त्या व्यक्तीला तुमची सर्वात जास्त गरज असते. अर्थात माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला खाली खेचणारे लोक हे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरचे असतात, हेच मोठे सत्य. आणि झुकल्याने नाते उलट पूर्वपदावर येणार असतील तर आपण त्या ठिकाणी नक्कीच जरूर झुकावे. पण प्रत्येक वेळी तुम्हाला झुकावं लागत असेल तर मग मात्र थोडा विचार करून आपण मात्र थांबलं पाहिजे. बाकी वाचन हे तर पेरणं असतं, तर लिहिणं म्हणजे उगवणं आहे. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा तुम्ही मात्र पेरणी सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य प्रत्यक्ष लोक पेरणीसाठी 100% घेऊन जातील. हे देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीचे याचा नक्कीच उपयोग करायचा आहे. भगवंतांच्या मंदिरामध्ये एक छान पाटी लिहिलेली होती. ती छान पाटी वाचल्यानंतर मात्र माझ्या मनामध्ये एकदम आनंद आला आणि मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या पाटीवरती असं लिहिलेले होते की कोणताही क्लेश मनात न ठेवता भक्ता तू आत ये. तू पाप करून थकला असशील, परंतु मी तुला माफ करून मुळीच थकलेलो नाही. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे की भगवंत नेहमी आपल्या भक्तांच्या ठामपणे पाठीशी असतात. परंतु तुम्ही जसे कर्म करणार आहात ते कर्म तर तुम्हाला नियती परत देणारच आहेत. म्हणून भगवंत आपल्याला एक वेळ माफ करू शकतो, पण आपण केलेले वाईट कर्म हे आपल्याला मुळीच कधी माफ करणार नाहीत. म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त चांगले कर्म मात्र नक्कीच करायला शिका. आणि जर चुकीच्या गाडीमध्ये चढला तर पहिल्या स्टॉपवर उतरावं आपल्याला लागतं. जितका जास्त वेळ प्रत्यक्ष थांबाल तितकाच परतीचा प्रवास देखील 100% महागात पडतो. तसंच आयुष्यात देखील चुकीच्या नक्कीच पूर्णत्व संगतीत आणि माणसांबद्दलही हेच लागू होतं. त्यामुळे वेळीच स्वतःला मात्र तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सावरलं पाहिजे. बाकी नाती नक्कीच जपावेत, पण आपली किंमत नाही अशी मात्र होताच दूर होण्याची पण आपण नेहमी तयारी ठेवली पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही नेहमी खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु तुम्हाला सावरी देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना मात्र कधीच तुम्ही विसरू नका. हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी स्वतःच्या नजरेत आपण मात्र चांगलं राहिलं पाहिजे. लोकांचं काय, ते तर भगवंतांना देखील नावं ठेवतात, हे देखील आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी आयुष्याच्या रस्त्यावर आपण चालताना पडलंच पाहिजे, तेव्हाच तर कळतं कोण हसते, कोण आपल्याला दुर्लक्ष करते आणि कोण सर्वप्रथम आपल्याला तिथे मात्र सावरायला येते. हे देखील आपल्याला त्यावेळी उत्तम पद्धतीने समजून जाईल. म्हणूनच आयुष्याच्या रस्त्यावरती आपण मात्र भरपूर जास्त प्रमाणात अनुभव नक्कीच घेतले पाहिजेत. आणि ते अनुभव घेत असताना आपण मात्र प्रत्येक गोष्ट शिकली देखील पाहिजे. आणि मित्रांनो, ओळखी तर मोठ्या मोठ्या लोकांशी नाही, तर तुम्ही मात्र वेळेप्रसंगी साथ देणाऱ्यांशी जास्तीत जास्त ठेवायला शिका. हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी हेच तर आयुष्य आहे. शरीर सध्या मात्र आरामाच्या शोधात आहे,
परिस्थिती मात्र पैशांच्या शोधात आहे आणि मन शांतीच्या शोधात आहे आणि प्रत्यक्ष हृदय आपल्या माणसांच्या शोधात आहे. हेच खरं तर आयुष्य आहे. बाकी शैक्षणिक जीवनात तुम्ही मात्र जास्तीत जास्त कष्ट करायला शिकवत चला, जेणेकरून आयुष्यभर आरामात तुम्हाला जगता येईल. आजचा आराम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो. म्हणून आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी कोणते ना कोणते प्रयत्न करत केले पाहिजेत. आणि मित्रांनो, ते मात्र तुम्ही सातत्याने करायला शिका. आणि नाती मात्र नक्कीच अशी असावी ज्यावर अभिमान मात्र नक्कीच असावा. त्याच पद्धतीने काल जेवढा विश्वास आपला त्या नात्यावर होता तेवढाच आज देखील असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं तर तेच असतं जे आपलेपणाची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी करून देत असतं. आणि आयुष्याचा पेपर मात्र आम्हाला खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला आणि पेपर मात्र येथे व्यवहाराचा निघाला. हेच आयुष्यातली सर्वात मोठी सत्य परिस्थिती आहे की या जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीच आनंदी करू शकणार नाही. आणि केलीच जरी तर ती काही क्षणासाठी. जोपर्यंत तुम्ही स्वतः मनापासून आनंदी राहण्याचे ठरविणार नाही तोपर्यंत मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यात नेहमी तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि मित्रांनो, चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या जर बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे मात्र एक होऊन उभे राहण्याची जास्तीत जास्त गरज असते. वेल, मित्र आणि नाते या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचा मात्र मूळ शिक्का नसतो, पण त्या हरवल्या की आपल्याला समजून जाते की त्यांची किंमत किती नक्कीच मोठी आहे. आणि मित्रांनो, जे पाहिजे ते मिळूनच प्रत्यक्ष थांबायचे ही सफल माणसांची एक निशाणी आहे. पण जे मिळवायचे ते हस्तमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसांची निशाणी आहे. म्हणूनच तुम्हाला भगवंतांनी जी देखील गोष्ट दिलेली आहे त्यामध्ये मात्र तुम्ही आनंदी मानून नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. आणि मनावर विश्वास ठेवून आपण मात्र काही करू शकणार नाही. आणि मनात शंका घेऊन कोणी देखील जिंकू शकणार नाही. म्हणूनच आपण मात्र आपल्या मनावरती सर्वात जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. आणि मित्रांनो, संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो प्रत्यक्ष कारणे तुम्हाला सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी मात्र गरजेच्या असतात: स्वाभिमान आणि हिंमत. या 2 गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत, त्या तर फक्त रक्तामध्ये असाव्या लागतात. म्हणूनच वाईट काळात तुम्ही मात्र मदत प्रत्येकाला केली पाहिजे. सल्ला तर आपल्याला गुगलसुद्धा देऊ शकतो. म्हणूनच प्रत्येकाच्या वाईट काळामध्ये तुम्ही मात्र प्रत्येकाची मदत नक्कीच करायला शिकलं पाहिजे. बाकी तुमच्या स्वप्नांना कधीच तुम्ही सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत, पण अडचणींना आवश्यक सांगा की तुमचे स्वप्न किती मोठी आहेत. याचा अर्थ आपण उलट केला तर भगवंतांना तुम्ही कधीच सांगू नका की भगवंता माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त संकटे आहेत, तर त्या संकटांना सांगा भगवंत आमचे किती मोठे आहेत. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ मात्र नक्कीच येते जिथे कोणाच्या तरी सल्ल्याची नव्हे तर कुणाच्या तरी सोबतीची जास्तीत जास्त गरज असते. बाकी असामान्य माणसांची खरोखर 3 लक्षणे आहेत. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला मात्र कधी चिंता नसते, त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनामध्ये गोंधळ कधीच नसतो, आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा आणि भीतीमुळेच उरलेली नसते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि अक्षर किती सुरेख असले तरी लोकांचे खाडाखोड झालेल्या शब्दांकडेच सुरुवातीला मात्र लक्ष जाईल. त्याचप्रमाणे माणसांचे गुण किती चांगले असले तरी देखील त्यांची एक लहान चूक मात्र सर्वात अगोदर प्रत्येकाला दिसून जाईल. नाते आणि बर्फांचा गोळा बनवणं एक सारखंच आहे. ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं खूप अवघड आहे. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय आपण मात्र केलं पाहिजे, ते म्हणजे कायम थंड ठेवण्याचा. तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करा
आणि मित्रांनो, स्वप्न कोणतं बाळगावं यांचे नियम होऊ शकणार नाहीत, पण कोणाच्याही स्वप्नाला आपल्या सहवासामुळे तडा मात्र जाणार नाही, हा नियम माणसाने नक्कीच सांभाळायला हवा. हे देखील तितकंच खरे. बाकी वेळ आणि नशीब दोन्ही देखील परिवर्तनशीलच आहेत, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट काळामध्ये तुम्ही मात्र मुळीच चिंता करू नका. दोन्ही बदलणारे असतात यावरती विश्वास ठेवून तुम्ही मात्र नेहमी आपल्या मनस्थितीला कधीच बिघडू न देता आपण मात्र आपली मनस्थिती नेहमी चांगलं ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. बाकी आशा आणि विश्वास ठेवणं कधी चुकीचं नाही, ते तर फक्त तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आशा कोणाकडून ठेवता आणि विश्वास मात्र नक्कीच कोणावरती ठेवता. बाकी चूक झाली की साठ सोडणारे बरेच तुम्हाला मिळून जातील, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे मात्र फार कमी तुम्हाला मिळून जातील. भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र मनुष्याचं कधी भरून जाणार नाही. समाधानातच खरं सुख आहे हे ज्याला समजलं तोच्या संसारातील खरा सुखी आपण मात्र म्हटलं पाहिजे. आणि विचार आणि आचरण हे तर तुमच्या बागेची ती दोन फुले आहेत, ती तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला उत्तम पद्धतीचा नक्की सुगंध देत असतात. आणि तुमचा सर्वात मोठा शत्रूसुद्धा तुमचे जितके नुकसान करणार नाही त्यापेक्षा जास्त तुमचे नकारात्मक विचारच तुमचे जास्त नुकसान करत असतात. म्हणूनच मित्रांनो, परिस्थिती कसली जरी असली देखील तरी देखील तुम्ही मात्र तुमच्या मनामध्ये नक्कीच सकारात्मक विचार करायला शिका, कारण तुम्ही केलेले विचार हे तर तुमचं भविष्य ठरवितर असतात. अर्थात तुम्ही जसे विचार कराल त्या पद्धतीनेच हे संपूर्ण ब्रह्मांड कार्य करत असते. म्हणूनच आपण मात्र नेहमी आपले उत्तम आणि चांगले होणार आहे असे सकारात्मक विचार नक्कीच करायला शिकलं पाहिजे. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब जर शरीरात गेला तर तो जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मात्र मोठी मोठी नाती एका क्षणामध्ये संपवतो. बाकी ईश्वर तर नेहमी म्हणतो, कुणाला त्रास देऊन तुझ्यासाठी सुखाची कल्पना माझ्याकडे मुळीच करू नकोस, परंतु कुणाला तर क्षणभरी सुख दिले तर तुझ्या सुखाची काळजी मुळीच तू करू नकोस. हेच भगवंतांनी आपल्याला नेहमी म्हटलं आहे. बाकी मित्रांनो, आपलं काय चुकलं हे भगवंतांना विचारण्यापेक्षा आपल्या तुम्ही मनाला विचारावे, कारण तुमच्या कर्माची आणि चांगल्या वाईटाची नोंद जशी भगवंतांकडे आहे तशीच त्याची एक प्रत तुमच्या मनाकडेही आहे, हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. बाकी प्रगती इतकी आपण झाली पाहिजे की हजारो किमी दूरवर बसलेल्या व्यक्तीला आपण पाहून आणि ऐकू शकतो, आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या व्यक्तीच्या वेदना आणि दुःख मात्र मुळीच आपल्याला दिसत नाहीत. हेच मोठं सत्य. आणि प्रत्येकजण इथे मात्र मुळीच छान नसतो, पण प्रत्येकामध्ये काहीतरी भगवंतांनी छान दिलेले असते. कधीही कोणासाठीही एक स्थिर प्रतिमा मात्र तुम्ही ठेवू नका, कारण लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. अर्थात तुम्हाला देखील माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने शिकलं पाहिजे. आधी नात्यांमध्ये एवढी नक्कीच पारदर्शकता असावी की सत्य विचारण्याची गरज भासणार नाही, आणि इतका विश्वास देखील असावा की खोटं बोलण्याची मुळीच कधी गरज पडणार नाही. आणि ज्यांना तुमचे विचार पटत नसतील त्यांना मात्र मुळीच तुम्ही कधी प्रतिउत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला आपण शांत राहू द्यावे. गाळ आपोआपच तो खाली जाऊन बसतो. एवढ्यावरच आपल्याला उत्तम गोष्टी समजायच्या आहेत. आणि चेहऱ्याहूनही ठळक ओळख मात्र आपण ठेवावी. आपल्या कामाचे, आपल्या मनाचे, आपल्या विचारांचे आणि आपल्या माणुसकीचे आपण मात्र नेहमी ओळख साफ ठेवावी. आणि संशयामुळे संकटांचे डोंगर निर्माण होतील, आणि मात्र विश्वास डोंगरातून देखील तुमच्यासाठी रस्ता तयार करत असतो. हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा संदेश तुम्ही जर इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर तुम्हाला या संपूर्ण गोष्टी समजायला हव्यात
की जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली मानसिकताच आहे, म्हणजे तुमची मानसिक शांती. जेव्हा तुम्ही स्वतः मनामध्ये शांततेची अनुभूती अनुभवाल तेव्हा मात्र तुमच्या मनामध्ये उत्तम गोष्टी येत राहतील आणि गरजेपुरत्या हाक देणाऱ्या लोकांपासून आपण मात्र नेहमी सावध राहिलं पाहिजे, कारण गरज संपली की त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा 100% बदलते. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती मोठे दुःख असले तरी देखील तुम्ही मात्र भगवंतांवरती जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायला शिका. हे देखील तितकंच आपण मात्र समजलं पाहिजे. भगवंत नेहमी म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी 100% तुम्हाला मिळून जातील. फक्त त्या उत्तम गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मात्र उत्तम कर्म नक्कीच केले पाहिजेत. आणि मित्रांनो, घर सुटलं पण आठवण मात्र कधीच माणसाच्या सुटणार नाहीत, हेच आयुष्यातलं मोठं सत्य आहे. बाकी आवडणारी गोष्ट खरंच आपली नसते, म्हणून त्याला लांबूनच 2 मिनिट पाहून पुढे गेलेलं आपल्यासाठी कधीही मस्त आहे. बाकी जगात हजारो नाती तुम्ही मात्र तयार करा, पण त्या हजारो नात्यात एक नाते असं देखील तुम्ही तयार करायला शिका की जेव्हा हजारो नाती विरोधात जातील तेव्हा मात्र ते एक नाते नेहमी तुमच्यासोबत ठामपणे उभं असेल. आणि नक्कीच मित्रांनो, जे आपल्याला मिळाले आहे त्याबद्दल नक्कीच आपण भगवंतांचे आभार मानले पाहिजे. अर्थात आपल्याला मिळालेल्या गोष्टी या भगवंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत, कारण नक्कीच तुम्ही त्या गोष्टीसाठी बनलेला आहात. म्हणूनच परमेश्वरांनी दिलेल्या गोष्टी तुम्ही मात्र आनंदाने स्वीकारा आणि त्यामध्येच आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त तुम्ही मात्र प्रयत्न करायला शिका. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, तिला निजवतात, त्यांना मुळीच ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने मात्र तिला ते सजीव कल्पून तिच्याशी नेहमी त्या खेळत असतात. तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्यांच्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल तो मात्र खरोखर तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते आपण मात्र नेहमी भगवंतांशी ठेवले पाहिजे. जर तुम्ही तुमचे नाते भगवंतांशी ठेवाल तर नक्कीच भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी उत्तम पद्धतीने राहतील, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, नक्कीच भगवंत माझात राहता हा भाव ठेवावा चित्ते, निर्भयता होईल याच रीती, ज्याने देह केला संत बाळूमामांना अर्पण, त्याला नाही काळजीचे कारण. करता बाळूमामा हे अनंता चित्ते, पाप पुण्याची नाही त्याला भीती, ज्याचा परमात्मा झाला सका त्याला नाही कोटे धोका. करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण, एवढं मात्र आपण नेहमी ठेवावे मनामध्ये. बाकी नामाचे चिंतन, भगवंतांचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खरी खूण, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात की तुमच्या आयुष्यात जे काही घडते, ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळतात अथवा जे व्यक्ती तुम्हाला दुखवतात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतं ना कोणतं कारण दडलेलं आहे. म्हणून नेहमी दुःखी राहण्यापेक्षा तुम्ही मात्र आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करायला शिका. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये घडत असणाऱ्या गोष्टी या तर तुमच्या चांगल्या भविष्यासाठीच, अर्थात तुमचं भविष्य उत्तम घडावं यासाठीच भगवंत घडवत आहेत. म्हणून तुम्ही मात्र त्यांच्या योजनेवरती जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आणि आपण मात्र नेहमी वर्तमानातूनच सुख वेचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देईल, खात्री मात्र मुळीच तुम्हाला कधी ते देणार नाही. हे नेहमी आपण स्मरणात ठेवून प्रत्येक गोष्टी आपण उत्तम पद्धतीने जगलं पाहिजे. आणि मित्रांनो, लढायचंच असेल तर तुम्ही मात्र जगाबरोबर लढा, नक्कीच आपल्या माणसांबरोबर मुळीच नाही. कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, जिंकायचं असतं, लढायचं मुळीच नसतं. एवढंच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं असतं. बाकी तुमच्या आयुष्यात तुम्हाला होणाऱ्या आजच्या वेदना मात्र तुमचं उद्याचं भविष्य घडवीत असतात, हे देखील तितकंच खरे.
आणि नक्कीच तुमच्या प्रतिमेची तुम्ही मात्र काळजी घ्या, कारण प्रत्यक्ष ते तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे. बाकी मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं आपलंच खरं, आपणच बरोबर, पण प्रत्येक वेळी तसं काहीच नसतं, हे देखील तितकंच खरे. बाकी प्रामाणिकपणा विकत घेता येणार नाही, तो मात्र आपल्या रक्तातच नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात असला पाहिजे, हे देखील तितकंच खरे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतो. बाकी जी जागा तुम्हाला सुरक्षित वाटेल तीच जास्त गोत्यात तुम्हाला आणत असते. म्हणूनच आपण मात्र प्रत्येक गोष्टीकडून कधीच अपेक्षा करू नये, कारण भगवंत जे देणार आहे ते तर आपल्याला मिळणारच आहे. म्हणून तुमच्या इच्छा प्रत्यक्ष भगवंतांना पहिलेच माहिती आहेत. अर्थात तुम्ही भगवंतांच्या जेव्हा मंदिरात जाणार असाल तेव्हा मात्र तुम्ही मंदिरात येण्याआधीच भगवंतांना समजून जाईल की नक्कीच आमच्या भक्ताला कोणती गोष्ट हवी आहे आणि कोणती इच्छा तो माझ्यासमोर बोलणार आहे. या प्रत्येक गोष्टी भगवंतांना माहिती असतात. अर्थात सर्व करता भगवंत आहे, आपण मात्र एक पूर्णत्व निमित्त मात्र आहोत. म्हणून आपल्याला मात्र जे घडलं आहे त्यामध्ये आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. परंतु तुमच्यावर झालेल्या टीकेला तुम्ही कधीच घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगामध्ये नक्कीच टिकून राहतो. बाकी नक्कीच कुठंतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी बाहेर मात्र पडणे हे देखील फार महत्त्वाचे आहे. आणि नक्कीच मित्रांनो, पैसा तर फक्त तुमचं राहणीमान बदलू शकेल, तुमच्या व्यक्तिमत्वात असलेली तुमची लायकी मात्र मुळीच नाही. बाकी एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल, मात्र लांबून मजा पाहणारी माणसं तुम्ही मात्र तुमच्यासोबत कधीच ठेवू नका. बाकी एकटं राहून स्वतःसोबत वेळ आपण मात्र घालवलं पाहिजे. तेव्हा देखा नक्कीच तेव्हासुद्धा खूप ते देखील आपल्यासाठी गरजेचं आहे. खंत व पश्चाताप या शापातून फक्त दोनच प्रकारची माणसं नेहमी मुक्त होऊ शकतात. पहिला प्रकार नक्कीच निगरगट्टांचा, दुसरा प्रकार म्हणजे जाणीवेनं जगणाऱ्यांचा. एवढं मात्र नक्कीच खरे. थोडंफार सहन देखील तुम्ही करायला शिका, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं आपलं माणूस म्हणून नेहमी सहन करत असतात. म्हणूनच तुम्ही देखील पुढच्याच्या कमतरता मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्की सहन करायला शिकल्या पाहिजेत. आणि मित्रांनो, ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या मात्र घरामध्ये नेहमी आनंद वास करत असतो. बाकी वाईट वेळ आली की सगळं संपले असं नसतं. धीर धरा आणि स्वतःला नेहमी सांगत चला की यातून देखील 100% मी सावरेल आणि भगवंत नक्कीच आयुष्यात चमत्कार करेल. बाकी एक ना स्वप्नाची रांगोळी झाल्यानंतर नक्कीच दुसरं स्वप्न पाहण्याच्या हिमतीलाच आयुष्य जगणे म्हणतात. आणि मित्रांनो, रामकृष्ण हरी का म्हणतात याचे उत्तम उत्तर तुम्हाला आजच्या संदेशाद्वारे नक्कीच समजून जाईल. तर नक्कीच छान उत्तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आयुष्यात सुखी आणि समाधानी होण्यासाठी श्रीरामांचा आचार आणि भगवान कृष्णांचा विचार, श्री हरींचा उच्चार फार नक्कीच गरजेचे आहे, अर्थात गरजेचे आहे. म्हणूनच श्री रामकृष्ण हरी असे म्हटले जाते. तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी असे नक्कीच टाईप करावे. बाकी कमी वयात दुःख बघितले की माणूस कमी वेळातच मोठा होत असतो, हे देखील उत्तम सत्य. बाकी आयुष्य संपवता तुम्हाला मात्र येणार नाही. म्हणून जगत असाल तर हा जिवंतपणी जगलेला एक प्रकारचा मृत्यू आहे, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात की आयुष्यात काही जागा मात्र मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जिवंतपणीच तुमचं मात्र उद्ध्वस्त होईल. आणि मित्रांनो, आपण मात्र बाळूमामांच्या चरणी हे नेहमी म्हटलं पाहिजे की श्री संत सद्गुरू बाळूमामा, मी तुमच्या चरणी नेहमी मागत राहील, तुम्ही मात्र मला ते नेहमी देत राहाल. पण शेवटचं तुम्ही मात्र मला वचन द्या, तुम्ही कधी सोडणार नाही या नक्कीच बाळाची साथ.
आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात, हे देखील आपण परमेश्वरांच्या चरणी नेहमीच म्हटलं पाहिजे. बाकी आयुष्यात येणाऱ्या संकटांचा तुम्ही स्वतः सामना केल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात जास्त प्रमाणात उंच भरारी घेऊ शकाल. बाकी ज्यांनी आजवर इथवर आपल्याला सुरक्षित आणलेलं आहे ते पुढेही आपल्याला सुरक्षितच नेतील. फक्त आपण मात्र त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायला हवा. आणि मित्रांनो, दुसऱ्यांचं मत तुम्हाला मान्य नाही याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळी बरोबरच आहात असं देखील काही होणार नाही, हे देखील तितकंच खरे. बाकी घेतलेला श्वास जसा आपल्याला पुन्हा सोडून द्यावा लागतो, अगदी तसंच न पटणाऱ्या गोष्टीही तुम्ही मात्र सोडून द्यायला जास्तीत जास्त प्रमाणात शिकलं पाहिजे, हे देखील नक्कीच तुम्ही समजून घ्या. बाकी माणूस अवेळी जन्माला येतो, जगाचा निरोप देखील तो अवेळी घेतो. तरीही आयुष्यात महत्त्वाचे काम करण्यासाठी मात्र मुहूर्त का शोधतो, हा सर्वात मोठा प्रश्न. बाकी मित्रांनो, काही मिळाल्यानंतर तुम्ही मात्र तुमच्या अंगी अहंकार कधीच बाळगू नका. कारण जो भगवंत आपल्याला देऊ शकतो तो आपल्या हातून घेऊही शकतो. या गोष्टीचे मात्र तुम्ही नेहमी भान राखून नेहमी भगवंतांनी दिलेल्या गोष्टीवर आपण मात्र आनंदी राहिलं पाहिजे. परंतु अहंकार कधी आपण आपल्या अंगी नक्कीच बाळगलं नाही पाहिजे. बाकी ध्येय साध्य करणे किती कठीण असले तरी जर तुमच्या स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही, हेच मोठे सत्य. बाकी कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधी अपयशी ठरणार नाहीत, हे देखील तितकंच खरे. बाकी नेहमी तुम्ही मात्र चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला शिकलं पाहिजे. सोनाराचा कचरा हा वाहण्याच्या नक्कीच बदामापेक्षा महाग असतो, यामुळेच तुम्ही देखील उत्तम संगत निवडली पाहिजे. बाकी पत्ता माहिती नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात 100% येतच असतं. त्यावेळी मात्र आपण ते देखील समजून घेतलं पाहिजे. बाकी सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचं आहे ते मात्र गुरुमाऊली आम्हाला नक्कीच देतील, एवढं मात्र आपण विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी कधी कोणाच्या कमीपणावर टीका मात्र तुम्ही करू नका, कारण नियतीचा फेरा सर्व कानाकोपऱ्यात 100% फिरत असतो, याचं मात्र आपण नेहमी भान ठेवलं पाहिजे. बाकी जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. म्हणूनच तुम्ही नेहमी चांगले कर्म करा, चांगले पुण्य कमवा, कधी तुमचा सुखाचा चेक बाउन्स मात्र होणार नाही. बाकी भगवंतांनी प्रत्येकाला इथं काहीतरी स्पेशलच दिलेले आहे आणि त्याचबरोबर काहीतरी कमी पण दिलेले आहे. अर्थात जी गोष्ट तुमच्याकडे जास्त आहे त्याच प्रमाणात त्या गोष्टीबद्दल कोणती तरी तुमच्यामध्ये कमतरता देखील नक्कीच आहे. तुम्हाला निवडायचं आहे. आयुष्यात जे कमी आहे ते इतरांकडून मात्र भरून काढायचं असतं आणि जे आपल्याकडे जास्त आहे ते मात्र दुसऱ्यांना आपण भरभरून द्यायचं असतं. हेच आपल्याला नेहमी आपल्या आयुष्यात उत्तम पद्धतीने समजायचं असतं. बाकी अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा 100% होऊन जातो. आणि मित्रांनो, परिस्थिती ओढाताणांची असली तरी देखील नक्कीच समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीच कोणत्याही गोष्टीची भगवंत मात्र कधी कमतरता भासवणार नाही. हेच आयुष्यातलं सर्वात मोठे सत्य आहे. आणि एक वय असंही होतं जिथे जादूवर पण विश्वास होता. आता एक वय असं आहे जिथे स्वतःच्या अस्तित्वावर देखील शंका येते. ही मात्र चुकीची गोष्ट आहे. अर्थात तुम्ही जर स्वतःवरती नेहमी शंका घ्याल, तुम्ही जर स्वतःवर आत्मविश्वास ठेवत नसाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त दुःखाचा सामना करावा लागेल. हेच मोठं सत्य. आणि प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आणि मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून त्याचं स्वागत केलं, पण समोर बाळूमामांनी पाहून प्रत्यक्ष ते दारातूनच परतलं. आणि मित्रांनो, आयुष्याची गणित खरं तर बोटावर सोडवण्या इतके नक्की सोपं आहेत.
पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची वड अख्खा हिशोब मात्र 100% चुकवून टाकेल. आणि गोष्टी भगवंतांवर सोपवण्याचा तर अधिकार त्यांनाच आहे ज्यांचे प्रयत्न नेहमी प्रामाणिक आणि कर्म देखील उत्तम असतील. हे मात्र नक्कीच खरे. बाकी एक वेळ माणसं लांब गेली तरी चालतील, पण लांबून मजा बघणारी माणसं मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी देखील कमवू नका. आणि नक्कीच एखाद्याला समजेल एवढंच आपण ज्ञान द्यावे, कारण प्रत्यक्ष बादली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे एक पद्धतीचं मूर्खपणाचं लक्षण आहे. हे देखील आपण समजलं पाहिजे. रोज नव्याने जिंकण्यासाठी तुम्ही मात्र सज्ज व्हा. यश एका दिवसात मिळणार नाही, पण एक दिवस नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. म्हणून सकारात्मक तुम्ही मात्र प्रयत्न करत राहा. यश तुमच्या पदरी पडेल. बाकी काही नाती तुमच्यासाठीच बनलेली नसतात. तुम्ही उगाच हट्ट धरत असता. खरं तर ते नातं तुमचं नसतं, पण ते व्यक्ती तुमची पूर्णत्व नसते. हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, जीवन जगताना पहिली पसंती आपण मात्र नक्कीच श्री रामायणला द्यावी. नक्कीच महाभारत हा नंतरचा पर्याय आपण मात्र ठेवावा. हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे, पण तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्हाला कधीही मिळणार नाही. अर्थात तुमच्यासाठी जेही सर्व श्रेष्ठ असेल ते तर भगवंत तुम्हाला देणारच आहेत. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र आपलं सर्वस्व भगवंतांच्या चरणी सोडलं पाहिजे. बाकी कर्म तुम्ही मात्र करत राहा. फळांची मुळीच चिंता करू नका. तो आहे न वर बसलेला, त्याने संकट दिला आहे, मार्ग देखील तोच दाखवेल. फक्त तुम्ही मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवा, अर्थात भगवंतांवरती. आणि मित्रांनो, आयुष्याच्या पिचवर काळजीपूर्वक खेळावं देखील लागतं, कारण इथं जवळचीच लोक स्टंपिंग करणारे असतात. एवढं मात्र नक्कीच समजून घ्या. बाकी प्रत्येक मोठ्या यशाला वेळ मात्र नक्कीच लागेल. त्यामुळे कधीही तुम्ही धीर सोडू नका, कारण एकाच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला प्रत्येक गोष्टी मिळाल्या असत्या तर प्रत्येकांना प्रत्येक गोष्टी भगवंतांनी दिलेल्याच असत्या. अर्थात एका प्रयत्नांमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी मात्र एकाच क्षणासाठी असतील. हे देखील आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी आता स्वतःसाठी जग खूप झालं, ते म्हणजे दुसऱ्यांसाठी जगणं. प्रत्येक क्षणी सगळ्यांचा विचार पूर्णत्व सोडून द्या आणि नेहमी प्रत्यक्ष आनंदी राहण्याचा तुम्ही मात्र नक्कीच विचार करा. बाकी इतिहास मात्र पराभवाची सुद्धा नोंद घेत असतो. फक्त संघर्षात मात्र दम 100% असला पाहिजे. आणि मित्रांनो, फार मोठे साहस मिळेल जेव्हा या प्रत्यक्ष वाक्याची आपल्याला मात्र आठवण होते. ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. बाकी आयुष्यात असं तुम्ही जगा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी मात्र नक्कीच रडला पाहिजे. बाकी आयुष्य आनंदी तुम्हाला ठेवायचंच असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग मात्र तुम्ही केलाच पाहिजे. कारण स्वाद सोडाल तर तुमच्या शरीराला फायदा, आणि जर तुम्ही वाद सोडाल तर नात्याला फायदा. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आनंद नक्कीच मिळून जाईल. बाकी काही त्रास सांगायचे नसतात, फक्त आणि फक्त ते मात्र भोगायचे असतात. हेच आपण मात्र नेहमी समजून घ्यायचं असतं. बाकी जगायची इच्छा संपली की मरण्याची पण भीती कुणाला कधी वाटणार नाही. आणि हे देखील लक्षात ठेवा की काल किती विरुद्ध असला तरी देखील चारित्र्य मात्र दमदारच आपण मात्र ठेवलं पाहिजे. पोट भरलं की पोटावरून हात फिरवता आणि मन भरलं की पाठ फिरवतात. हे मात्र नक्कीच दुनिया आहे. हे देखील तुम्ही समजून घ्या. आणि मित्रांनो, मला कोणाची गरज नाही हा तर एक पद्धतीचा अहंकार आहे, आणि सर्वांनाच माझी गरज आहे हा तर एक मोठा ब्रह्म आहे. आणि या दोन्ही गोष्टी जर टाकल्या तर उरते ती फक्त आणि फक्त माणुसकी. एवढं मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीव घेणं आहे. तो ना कुणाला समजतो, ना कुणाला कधी समजवता येतो.
आणि मित्रांनो, प्रत्येकजण त्याच्या जागी बरोबर नक्कीच आहे. फक्त तुम्ही मात्र त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत असतात. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दुःखाचा सामना करावा लागतो. बाकी आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहे. एवढं मात्र आपण जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवलं पाहिजे आणि बाळूमामांवरती प्रत्येक गोष्टी निशंकपणे सोपवाव्या. कर्म मात्र तुम्ही करत राहा, फळ तुम्हाला वेळ आल्यानंतर मिळणारच आहे. एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आपल्या नशिबापेक्षा तुम्ही मात्र बाळूमामांवर विश्वास ठेवा. ते योग्य वेळी योग्य तेच करत असतात. तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील ते अलगदपणे तुमच्या मात्र नक्कीच चरणी ठेवतील. अर्थात ते तुमच्या नक्कीच आयुष्यात आणतील. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी स्वतःपेक्षा जास्त भगवंतांवरती देखील विश्वास ठेवला पाहिजे. बाकी मोठ्या स्वप्नांचा प्रवास नेहमी लहान पावलांनीच 100% सुरू होत असतो आणि अडचण ही तर जीवापेक्षा मोठी नाही. फक्त ती लायकीच्या लोकांसोबत मांडली मात्र पाहिजे, म्हणजे बरोबर पर्याय 100% तुम्हाला मिळून जाईल. आणि मित्रांनो, मागच्या जन्मीचे काही तुलनानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात कधीच येत नसते, हे देखील तितकंच खरे. उगेच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते, असंच परमेश्वर नेहमी आपल्याला म्हणत असतात. आणि मित्रांनो, दुसऱ्याच्या अनुभवावर प्रत्यक्ष अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण, यात जमीन आसमानाचा मात्र फरक आहे, जो आपण मात्र समजला पाहिजे. आणि एखाद्यासोबत आयुष्यभर प्रत्यक्ष वेर धरून शेवटी त्याच्या सरणावर प्रत्यक्ष लावलेली हजेरी काही देखील कामाची नाही, एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी काही गोष्टी मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उशिराच मिळतील, पण तुम्हाला सर्वोत्तम मिळतील. तोपर्यंत तुम्ही तुमच्या अंगामध्ये सहनशीलता नक्कीच ठेवावी लागेल, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात. एवढंच आपल्याला मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी नारळ आणि माणूस प्रत्यक्षदर्शनी किती चांगले असली तरी देखील नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय अजिबात तुम्हाला समजणार नाही की प्रत्यक्ष ते आतून कसे आहेत. बाकी तुमचा कोणी कितीही तिरस्कार जरी केला तरी तुम्ही मात्र तुमचा चांगुलपणा मुळीच कधीही सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळ करू शकतो, पण आकाशाला काळ करण्याचं सामर्थ्य त्याच्यामुळे मुळीच नाही. एवढं मात्र नेहमी आपण नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. बाकी प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एकच साक्षीदार असतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त परमेश्वर. आणि मित्रांनो, मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघायची मात्र मुळीच कधी गरज भासणार नाही. बाकी केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं मुळीच काहीच नाही, तर बरीच नाती ही तर अहंकारांमुळे देखील तुटत असतात. आणि गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्या मात्र आपल्याला नक्कीच हळूहळू समजून जाते. बाकी समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा नक्कीच आपण मात्र उधळला पाहिजे. आणि मित्रांनो, बऱ्याचदा पाहिजे तसं जगता मात्र येणार नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण मात्र आपल्याला ठेवावे लागतात, हेच मोठे सत्य. बाकी हिंमत मात्र तुम्ही मात्र ठेवलं पाहिजे, कारण एक दिवस असा येईल, घड्याळ मात्र दुसऱ्यांचं असेल, पण वेळ मात्र तुमची नक्कीच असेल. हे देखील तुम्हाला जास्तीत जास्त विश्वास ठेवायचा आहे. आणि मन निर्मळ आणि प्रत्यक्ष स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारे मात्र श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत, एवढं मात्र आपण जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच मनात धरलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा आपल्याला परीक्षेला नक्कीच बसता येते, अर्थात आपण बसतो, पण भगवंतांचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे मात्र मुळीच बरोबर नाही. संत हे नक्कीच भगवंतांवाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत मात्र झालेले आहेत.
म्हणजे देवस्वरूप बनले. वेदांत आपण प्रत्यक्ष नुसतं लोकांना सांगतो, पण प्रत्यक्ष संत तो स्वतः आचरणात प्रत्यक्ष आणतात. अर्थात त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी देखील ते कधी डगमगत नाहीत. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याच पद्धतीने त्यांचेच होऊन आपण मात्र राहिले तर ते आपल्याला दीनवाणे कसा ठेवतील. संत हे संशय असताना तर आपण संशयात असतो, त्यामुळे त्यांना समाधान मिळते, तर आपल्याला मात्र प्रत्यक्ष पदात असमाधान 100% राहते. हेच आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आपल्याला मात्र नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी भगवंत सांभाळतो. अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यामध्ये मुळीच शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा आपण मात्र नाद सोडावा आणि भगवंतांचे आपण मात्र नेहमी प्रेम धरावे. आणि मित्रांनो, जगातले तुमचे समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने तुम्ही जगाकडे पाहाल त्यावरच अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर नक्कीच होण्याला आहे. आणि भगवंतांचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. जो मनुष्य आपल्याला समजणार नाही हे कबूल करतो, त्याला सद्गुरूंकडे जाण्याचा 100% रस्ता मोकळा होतो. हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, भगवंत तर नेहमी म्हणतात, आयुष्यात येणारे संकटे हे तुम्हाला उत्तम अनुभव देण्यासाठीच आहेत. म्हणून तुम्हाला देखील उत्तम अनुभव घेऊन उत्तम पद्धतीने संकटांचा सामना देखील 100% करायचा आहे. जो नुसता नामात राहील त्याला मात्र अखेरपर्यंत भगवानच सांभाळतील. त्याची सर्व कामे आपोआप क्षणात होतील. हे मात्र तुम्हाला नेहमी लक्षात नक्कीच ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर आपणही आपला किमतीचा वेळ दिलेला असेल तर मी तुमचे मनापासून आभार मानतो. जर आपण अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. आपण भेटूया पुढील एका अशाच प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.